केलंय भाऊ. त्यांनी म्हटलंय की तुम्हाला जर पालकमंत्री पद मिळत असेल आणि खड्डे दूर होणार असतील तर चालेल. मात्र त्यांनी तुमचा जो उल्लेख आहे भाऊ चंपतराय म्हणून केलेला आहे. त्यांना सगळी मुभा आहे. त्यांना काय, त्यांना कोण थांबवू शकतं? त्यांना कोण थांबवू शकतं? आता मला त्याच्याबद्दल फार काही जास्त बोलायचं नाही किंवा त्याच्यासारखं मी बोलू शकत नाही. माझ्यावर बंधनं आहेत. पण मला वाटतं त्यांना सगळी ती मुभा आहे बोलायची. ते वाटेल ते तर ते पंतप्रधानाबद्दल काय बोलतात. मी सांगितलं मागच्या वेळेला ते चीफ जस्टिसबद्दल बोलतात, निवडणूक आयोगाबद्दल बोलतात, आपल्या अमित भाईंबद्दल बोलतात, ते शिंदे साहेब बोलतात, देवेंद्रजीबद्दल बोलतात. त्यांच्या कुठे जिभेला हाड आहे. त्यांना काय, त्यांना काही आघाड्यांना पिछाडा कुठे लोकांमध्ये निवडून यायचं नाही आहे. बरोबर आहे. त्यांना आता ते मागच्या दाराने आम्ही मागच्या वेळेला टाकलं म्हणून ते खासदार झाले. एखाद्या मतदारसंघात निवडून या, एखाद्या मतदारसंघात फॉर्म भरा. त्यांना काही लोकांशी घेणं देणं नाही आहे. ते काय बोलतात काय नाही त्याच्या जिभेला हाड नाही आहे. त्यामुळे त्यांना काय चंपतराय म्हणू द्या किंवा अजून कोणता राय म्हणू द्या. गृहमंत्री पंतप्रधान हरवले भाऊ असं पण बोलले ते. गृहमंत्री अरे जाऊ द्या त्यांच्यावर काही देशाचे पंतप्रधान होणार आहे. त्यांचं मत असू शकतं. त्याला काय, प्रत्येकाचं मत असू शकतं. नाही आता हे मला सांगा, तुम्ही वारंवार तुमचे राऊत साहेब म्हणतायत की उद्धवजींसारखं नेतृत्व देशाला मिळालं तर फारच भाग्य होईल देशाचं. आता किती मोठा जोक आहे तुम्हाला, तुम्ही सांगा बरं. देवेंद्रजीमध्ये पण तसं काय कमी आहे? सर्व गुण संपन्न आहेत देवेंद्रजी आमचे. पण त्यांच्या काकांनी म्हटले त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं. मिळाली पाहिजे महाराष्ट्राला, एकदा संधी मिळाली पाहिजे. काय म्हणून काय म्हणून पंतप्रधानाची मिळाली पाहिजे ना. काय त्याला काय वाईट काय त्याच्यामध्ये? आमचा मराठी माणूस, आमच्या राज्यातला माणूस या ठिकाणी पंतप्रधान झाला तर वाईट काय? पुढे भविष्यामध्ये अजून भरपूर वेळ आहे. देवेंद्रजींचं वय कमी आहे. गुलाबभाऊ सांगतील कोणाचे मुख्यमंत्री कधी कोरोनाच्या काळामध्ये घराची पायरी कधी ओलांडली नाही, एका माणसाला मदत केली नाही, मंत्रालयात आले नाहीत. आता त्यांना देशाचं पंतप्रधान केलं तर देशाचं काय होईल हे आता तुम्ही बघा, तुम्ही ठरवा. गडकरी होण्याला पाहिजे. आपल्या पसंतीचा व्यक्ती कोण वाटतं महाराष्ट्रातलं पंतप्रधान म्हणून? आपल्या पसंती सगळा निर्णय तो वरिष्ठांचा आहे, आमच्या वरिष्ठ पातळीवरचा आहे. दिल्लीला सगळे आमचे हायकमांड बसले ते तो निर्णय करतात. इथे बसून पंतप्रधानाची चर्चा आपण करणं म्हणजे फारच बालिश होईल ते माझ्या.